नमस्कार, मी छाया जोशी आपल्या या चॅनलमध्ये स्वागत करते. आपण आज कथा ऐकत आहोत. व्यथा आणि कथा तिच्या घरातल्या प्रत्येक गृहिणीच्या. लेखिका आहेत राखी भावसार भांडेकर. या कथेचे सर्व अधिकार लेखिकेकडे सुरक्षित आहेत याची सर्वांनी नोंद घ्यावी. तर चला सुरू करूया. नोव्हेंबरच्या हिवाळ्यातली ती एक प्रसन्न सकाळ होती. मधुकरराव घराच्या व्हरांड्यात कोवळी उन्हं अंगावर घेत आराम खुर्चीत बसून वर्तमानपत्र वाचत होते. खरं तर वर्तमानपत्र वाचण्याचं ते नुसतं नाटकच करत होते. कारण रमाताई मधुकररावांच्या पत्नी घरात नव्हत्या. त्यामुळे एवढ्या सकाळी सकाळी रमा कुठे गेली असेल असा प्रश्न मधुकररावांना पडणे अगदी साहजिकच होते. रमाताई घरी परतेपर्यंत त्यांची वाट पाहण्याशिवाय मधुकरराव काहीच करू शकत नव्हते. आणि तेवढ्यातच रमाताई फाटकाची कडी लावून घरी परतताना मधुकररावांना दिसल्या आणि त्यांना हायसं वाटलं. एवढ्या सकाळी सकाळी कुठे गेली होतीस? मधुकररावांनी विचारले. अहो, असं काय करताय? कार्तिक महिना सुरू आहे ना, म्हणून मग विठ्ठलाच्या मंदिरात काकडा आरतीला गेले होते, रमाताईंनी उत्तर दिलं. अगं, पण एवढ्या थंडीत आंघोळ करून काकडा आरतीला जायची काही गरज आहे का? वाताचा त्रास होतो मग तुला. आता हा वात, गुडघेदुखी, सांधेदुखी माझ्याबरोबरच जाणार, रमाताई म्हणाल्या. सकाळी सकाळी झालं का तुझं सुरू? अंगावर शाल तरी न्यायचीस ना? अरे, विसरलेच मी शाल पांघरायला. उद्या नक्की शाल पांघरून जाईल हो मंदिरात. पण मी काय म्हणतो, खरंच एवढा देवधर्म करण्याची काही आवश्यकता आहे का? जीवनात प्रत्येक गोष्ट गरज किंवा आवश्यकता म्हणूनच करायची असते का? बरं, ते जाऊ द्या. चला, तुमच्यासाठी छान चहा करते. 7:30 वाजले कसे हे कळालेच नाही. असू दे ग, आता मला कुठे ऑफिसला जायला वेळ होतोय. बस जरा निवांत माझ्याजवळ. खरंच मलाही आवडलं असतं तुमच्याजवळ बसून निवांत गप्पा मारायला, पण 8:30ला तुमच्या बीपीची गोळीची वेळ असते ना, आणि डॉक्टरांनी ती गोळी उपाशी पोटी घ्यायची नाही असं बजावलं आहे ना. पटकन पोहे करून आलेच मी. आणि रमाताई चहा नाश्ता बनवण्यासाठी स्वयंपाकघरात निघून गेल्या. मधुकर जोशी आणि रमा जोशी हे दाम्पत्य. मधुकरराव बँकेतून निवृत्त झाले आहेत आणि रमाताई गृहिणी आहेत. या दोघांना 2 मुले आणि 1 मुलगी आहे. सर्व अपत्यांची लग्न झाली आहेत आणि ते आपापल्या संसारात अगदी सुखी आहेत. पण मधुकररावांना त्यांचं निवृत्तीनंतरचा काळ, वेळ अंगावर अगदी धावून येतो. त्यांना सतत असं वाटतं की रमाताईंनी त्यांच्यासोबत वेळ घालवावा, गप्पा माराव्यात. दोघांनी आता हे निवृत्तीनंतरचं आयुष्य एकत्र घालवावं, पण तसं होत नाही आहे. रमाताई काही ना काही कारण सांगून काढून सतत गृहकार्यामध्ये व्यस्त असतात आणि ही गोष्ट मधुकररावांना फार टोचतीये. रमा अशी का वागतीये हा प्रश्न मधुकररावांना कायम पडलेला असतो. बरोबर 8:15 वाजता गरमागरम पोह्यांची प्लेट घेऊन रमाताई आल्या. रमा, तुझं कसं ग प्रत्येक काम इतकं वक्तशीरपणे आणि पद्धतशीरपणे आहे? आता बरोबर 8:15 वाजलेत आणि तू गरमागरम पोहे घेऊन माझ्यासमोर उभी, रमाताई म्हणाल्या. 8:30ला गोळी घ्यायची असते ना, म्हणून. पोहे खाता खाता मधुकरराव म्हणाले. पोहे मस्त झालेत हा रमा, अगदी मला आवडतात तसे. पोहे, त्यावर थोडा खोबऱ्याचा किस, थोडी बारीक शेव, थोडी कोथिंबीर चिरून टाकलेली आणि बाजूलाच ठेवलेली ही लिंबाची फोड. आ हा हा, मजा आ गया. तुम्हाला आवडले ना? मग झालं तर. रमा आत जायला निघाल्याचे बघून मधुकररावांनी त्यांना थांबवलं. रमा, अगं बैस ना माझ्या बाजूला, तू पण गरमागरम पोहे खा. नको, गॅसच्या ओट्यावर पसारा तसाच पडला आहे, तो आवरायचा आहे. रमा, काय झालं? मला निवृत्त होऊन 6 महिने झालेत आणि तू या 6 महिन्यात 6 वेळा देखील माझ्यासोबत कधी वेळ घालवत नाही, कधी गप्पा मारत नाहीस. तुझं आपलं सतत घरकाम चालू असतं. हे कर, ते कर, ते निवड, हे वाळव, घरची साफसफाई, इकडची वस्तू तिकडे, हेच चाललेलं असतं. अगं, मलाही वाटतं तुझ्याशी बोलावं, 4-2 प्रेमाच्या गोष्टी आठवाव्यात, पण तू चक्क मला टाळतेस. का रमा, का? सांग, माझं काय चुकलं? नाही हो, तुमचं कुठे काय चुकलं?
आणि तसंही तुमचं कधी काय चुकतं? नेहमी तर माझीच चूक असायची. आणि वेळ घालवायचे म्हणाल तर मलाही वाटायचं तुमच्यासोबत वेळ घालवावा, सुखदुःखाच्या, प्रेमाच्या 2-4 गोष्टी तुम्हाला सांगाव्यात, मला काय वाटतं ते सांगावं. पण तेव्हा तुम्हाला माझ्यासाठी वेळच नसायचा. तुम्हाला आठवतं का हो, आपलं नवीन लग्न झालं होतं. अशीच हिवाळ्यातली एक प्रसन्न सकाळ होती. रविवार असल्याने तुम्ही आणि मी पण निवांत होते. तुमच्यासाठी चहा करून आणला होता, छान अद्रक घालून, आणि तुमच्या शेजारीच बसले होते. तेवढ्यात मीना वंस तिथे आल्या आणि लागल्या बडबड करायला. छान, इथे वहिनी तू दादाशी गप्पा मारत बसली आहे आणि तिकडे स्वयंपाकघरात आई एकटीच सगळ्यांसाठी सांभार वडी बनवत आहे. तिला मदत करायची सोडून, फरशी पुसायची सोडून तू इथे दादाशी गप्पा मारत बसली आहेस. रमा, काय ऐकतोय मी हे? जा, आईला मदत कर. सकाळची कामं सोडून तुला माझ्याशी गप्पा मारायच्या आहेत. रमा म्हणाली. त्या क्षणी माझं मन इतकं दुखावलं तुम्ही. रविवार असूनही तुमच्या घरी लवकर उठायचा नेम असल्याने मी सकाळी लवकर उठून अंगण झाडून सडा रांगोळी करून मग घरही झाडलं होतं. पण तुमच्या आईच्या आदेशानुसार पोछा लावायचा सोडून सगळ्यांसाठी चहा केला होता. त्यांनीच मला तुमच्याकडे चहा घेऊन पाठवलं होतं आणि मागून मीना वंसांना. असो, आता काय फायदा त्या आठवणींचा. अशा कितीतरी रविवारच्या सकाळी मनात तुमच्याशी गप्पा मारायच्या असूनही मी घरातलं काहीतरी काम काढून करत राहील. भर थंडीच्या नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यातही तुमच्या आईचा नियम म्हणून सिझेरियन होऊनही 2 महिन्यात मी कामाला लागे. तुमचं ते एवढं मोठं अंगण झाडून, सडा टाकून, रांगोळी काढे. पण त्यावेळी ना त्यांना कधी काही वाटलं ना तुम्हाला. तेव्हा नाही हो कोणी म्हटलं मला, जरा उशीर झाला तरी चालेल, कदाचित थंडीचं काम केल्याने मला वाताचा विकार जडला असेल. असो. रमाताईंची ही जुनी आठवण ऐकून मधुकररावांना एक क्षण कसं तरीच झालं. पण आता ते गेलेला काळ परत आणू शकत नव्हते. रमा म्हणाली, लग्नानंतर नवे नवे एकमेकांना जाणून घेण्याची ओढ प्रत्येक नवदाम्पत्याच्या मनात असतेच, निदान मला तरी होती ती. पण तुम्ही कधीही संध्याकाळी लवकर घरी येत नव्हते. तुमचं ऑफिस झालं की मित्रमंडळी, गप्पा-टप्पा यांच्यातच तुम्ही वेळ घालवून आरामात रात्री 8-9 वाजता घरी यायचात. मलाही तेव्हा खूप वाटे, एखाद्या संध्याकाळी घरी लवकर येऊन तुम्ही मला चकित करावं, बाहेर कुठेतरी फिरायला न्यावं, एकत्र भेळ किंवा पाणीपुरी खावी, मोगऱ्याचा गजरा तुम्ही माझ्या केसात मळावा. पण एकदाही तुम्ही घरी लवकर आला नाहीत. मी पण सहजीवनाची खूप स्वप्न पाहिली होती. वाटलं होतं हिवाळ्याच्या चांदण्या रात्री शेकोटी पेटवून जुनी मराठी भावगीतं ऐकत आपण एकमेकांच्या डोळ्यात हरवून जावं, किंवा उन्हाळ्यात उकाडा वाढला म्हणून आईस्क्रीम खायला किंवा विनाकारणच भटकंती करावी. पावसाळ्यात तुमच्या गाडीवर तुम्हाला घट्ट बिलगून बसावं, पावसाचे असंख्य टपोरे थेंब चेहऱ्यावर झेलावेत, टपरीवरच्या चहाचा तुम्ही आस्वाद घ्यावा आणि मी मक्याच्या कणसांचा. पण ते सगळं स्वप्नातच राहिलं. मी पण शिकलेली होती. एखादी नोकरी किंवा व्यवसाय करून आपल्या संसाराला आर्थिक हातभार लावण्याची इतर 4 चौघींसारखीच माझी पण इच्छा होती. पण तुम्ही मला काहीच करू दिले नाही. स्वतःची गैरसोय होऊ नये म्हणून तुम्ही मला हेतुपुरस्पर घराबाहेर पडूच दिले नाही. तुम्ही सांगा बरं, खूप मोठी आणि महागडी स्वप्न होती का माझी? तुम्हाला दुखावण्याची माझी अशी अजिबात इच्छा किंवा हेतू नाही. पण आज ती स्वप्न, त्या इच्छा, त्या मनोकामना अपूर्ण राहिल्या म्हणून माझ्या मनात बोच. मला तुमच्याजवळ काही सांगायला, व्यक्त व्हायला नेहमी आवडत राहते. बाळंतपणानंतर मुलांची दुखणी खुपणी ही मलाच पाहायला लागायची. त्यांच्या आजारपणात तुमचा किंवा तुमच्या घरातल्यांचा जराही आधार नसायचा. बाळ रात्रभर रडलं किंवा झोपलं नाही तरी त्याला सांभाळण्याची जबाबदारी माझ्या एकटीवरच असायची. आणि परत दुसऱ्या दिवशीचं ठरलेलं वेळापत्रक अजिबात बिघडता कामा नये असा तुमच्या घराचा नियम होता. माझ्या झोपेशी, माझ्या स्वास्थ्याशी, माझ्या आहाराशी कुणालाही काहीही घेणं देणं नव्हतं.
सगळ्यांना सगळं अगदी वेळेवर लागायचं. एवढंच नाही हो, मुलांच्या पालक सभा, त्यांचा अभ्यास, त्यांच्या शाळेतील प्रगती हेही जणू माझ्या एकटीची जबाबदारी होती. मुलांना चांगले गुण मिळाले तर सासूबाई लगेच म्हणायच्या, माझा मधू हुशार, तशी त्याची लेकरंही हुशार. पण जरा कधी त्यांना अभ्यासात कमी गुण पडले तर मात्र माझी खैर नसायचे. तुमचे वडील आणि मीना वंस मला अगदी फाडून खायच्या. मीना वंस म्हणायच्या, दुपारी झोप काढण्याऐवजी तुला मुलांचा अभ्यास घ्यायला काय होतो? खरं सांगा हो, संसार, ती मुलं, त्यांच्या जबाबदाऱ्या, त्यांची दुखणी खुपणी, अभ्यासातील प्रगती केवळ माझ्या एकटीची जबाबदारी होती का? असे कसे? तुम्ही सगळे लोक प्रत्येक गोष्टीला मला जबाबदार धरत होते. असू द्या हो, आता मुलं त्यांच्या संसारात रमली आहेत. आपलेही वय अजून निघून गेलं आहे. आता ह्या जुन्या दुखऱ्या जखमा कुरतडण्यात काही अर्थ नाही. मला आता एकटंच जगायची सवय झाली आहे की तुमच्यासोबत वेळ घालवणे मला शक्य होईल की नाही माहिती नाही. माझी ही शेवटची चूक समजून मला माफ करा. एवढं बोलून रमाताई घरात निघून गेल्या. त्या त्यांच्या कामाला लागल्या आणि मधुकरराव शून्यात हरवून गेले. त्यांना आता हे कळून चुकलं होतं की आपण आयुष्यातला एक महत्त्वाचा आणि मोठा काळ आपल्या पत्नीच्या आयुष्यातून अगदी हेतुपुरस्सर हिरावून घेतला आहे आणि तो आता परत कधीच येणार नाही. आपल्या पत्नीने आपला संसार अगदी एकटीने सांभाळला आहे. ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की कळवा. त्याचबरोबर कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. तोपर्यंत धन्यवाद.